नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ञ। आज आपण जाणून घेऊयात की ब्लड प्रेशरच्या ज्यावेळेस आम्ही गोळ्या चालू करतो काही पेशंट्समध्ये, तर त्यावेळेस पेशंट इनिशियली 1 महिना गोळ्या घेतात आणि मग नंतर त्यांना असं वाटतं की त्यांचा बीपी नॉर्मल झाला, मग अशा वेळेस ते गोळ्या बंद करतात। तर मला फक्त एक मेसेज सगळ्यांना सांगायचं आहे की बीपीच्या गोळ्या जरी बंद केल्या तरी इनिशियली 10 दिवस 15 दिवस तुमचा बीपी नॉर्मल राहू शकतो। त्याच्या मागे कारण आहेत, कारण तुम्ही ज्यावेळेस रोज गोळी घेता त्यावेळेस तुमच्या त्या गोळीचं एक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन एक लेवलला अचीव होतं आणि तुम्ही रोज गोळी घेता ते मेंटेन करण्यासाठी। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही गोळ्या बंद करता तर तुमच्या बॉडीत तसंही काही प्रमाणात गोळ्यांचा अवशेष शिल्लक राहतो, त्यामुळे तुमचा बीपी इनिशियली 10-15 दिवस नॉर्मल राहू शकतो, पण त्यानंतरून मात्र तुमचा बीपी फार हाय लेवलला वाढू शकतो। त्याला रिबाउंड हायपरटेन्शन असं म्हणतात आणि याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचे धोके फार असतात, जसं की इंट्राक्रेनियल हेमरेज होऊ शकतं, ब्रेनमध्ये ब्लिडिंग होऊ शकतं, हार्ट अटॅक येऊ शकतो। त्यामुळं बीपीची गोळी फक्त 1 महिना घेऊन बंद करणं हे अत्यंत चुकीचं होईल। जर तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी, हृदयरोग तज्ञांशी कन्सल्ट करा, रेग्युलर बेसिसवर बीपी काउंट करा, गोळीचे डोस कमी करा, पण एकदम सडनली 1 महिना घेऊन गोळी बंद करू नका। आम्ही भरपूर केसेस बघितलेल्या आहेत की ज्यामध्ये गोळ्या बंद केल्यानंतर कॉम्प्लिकेशन झालेले आहेत। धन्यवाद।